आज आपण बघणार आहोत तोंडाला चव आणणारी अशी कांद्याची चटपटीत चटणी। चपात्या झाल्यानंतरच त्याच तव्यावर मी आता तेल टाकून घेतलेला आहे मोठा चमचा। त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी देणार आहे। त्यात बारीक चिरलेला लसूण घातला आहे आणि कढीपत्ता। त्यामध्ये एक बारीक चिरून कांदाही घातलेला आहे। कांदा चांगला परतून घेऊया। कांदा मऊसर असा झाल्यानंतर त्यात हळद आणि लाल तिखट घालून घेतलंय। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे। वरून जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय। आपली चमचमीत अशी कांद्याची चटणी तयार आहे।